तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे तो शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये बदललेला आहे. तर त्याच्यामध्ये आपला विषय आहे गणित आणि या गणित विषयामध्ये प्रकरण क्रमांक 4 जे आहे आकृतिबंध, त्याच्यातला सराव संच 4.1 आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सराव संच 4.1 मध्ये जर आपण बघितलं तर पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, तो आहे रिकाम्या जागा भरा. तर त्याच्यातला रिकाम्या जागा भरामधला पहिला प्रश्न आहे, डॉट डॉट ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर मूळ संख्या कुठून सुरू होतात? 2, 3, 5, 7 की ज्यांना फक्त एक आणि त्याच संख्येनं काय होतो? भाग जातो. त्याला म्हणायचं मूळ संख्या. तर ह्या सगळ्या मूळ संख्या. आणि ज्या संयुक्त संख्या कुठल्या? तर ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त. तर कुठल्या कुठल्या? 4, त्याच्यानंतर 4 नंतर 6, त्याच्यानंतर 8, 9 या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. मग अशी कुठली संख्या आहे जी मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही? तर लक्षात ठेवा, एक ही अशी संख्या आहे. याचं उत्तर काय येणार? 1 येणार. एक ही संख्या अशी आहे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ओके, तर अशा पद्धतीनं त्याचं उत्तर येणार 1. आता सर्वात लहान मूळ संख्या, जसं मी आता सांगितलं, मूळ संख्या कुठून सुरू होतात? तर 2 पासून सुरू होतात. त्यामुळे सगळ्यात लहान मूळ संख्या कुठली? 2. ही एकमेव सममूळ संख्या आहे. तर मूळ संख्या कुठल्या कुठल्या म्हटलं मी? 2, त्यानंतर 3, 5, 7 या सगळ्या पुढच्या सगळ्या अशा प्रकारच्या मूळ संख्या आहेत. आणि सम पण पाहिजे, समसंख्या पाहिजे. समसंख्या म्हणजे 2च्या पटीतल्या. 2, 4, 6, 8 या सगळ्या समसंख्या आहेत. तर समही आहे आणि मूळही आहे. म्हणजे 2 ही समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या आहे आणि अशी एकच संख्या आहे. तर 2 ही अशी संख्या आहे जी सममूळ आहे. म्हणजे सम सुद्धा आहे, समसंख्या सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे. ओके, आता हे झाल्यानंतर इथलं हे सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर पुढचं आहे डॉट डॉट ही सर्वात ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. तर मूळ संख्यांची यादी आपण आत्ताच केली. मूळ संख्यांची यादी कुठली कुठली? 2, 3, 5, 7. तर त्यातली पहिली 2 ही फक्त काय आहे? समसंख्या. बाकी सगळ्या विषम आहेत. मग सगळ्यात लहान विषम मूळ संख्या कुठली? 3. कारण 2 ही जरी लहान असली तरी ती सम आहे. आणि मूळ संख्यांमधली पहिली विषम संख्या कुठली? जी मूळ पण आहे आणि विषम पण आहे अशी सर्वात लहान संख्या कुठली? 3. त्यामुळे 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे, असं आपण त्याचं उत्तर लिहिणार. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे 1 ते 50 दरम्यानच्या सहमूळ संख्याच्या 5 जोड्या लिहा. आता माहितीसाठी मी तुम्हाला पुस्तकातली व्याख्या इथे लिहिलेली आहे परत एकदा. तर ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच असतो, लक्षात आलं? ज्यांचा 2 संख्यांच्या मध्ये जर आपण त्याचे विभाजक घेतले तर दोघांमध्ये फक्त दोघांना भाग जाणारी एकच संख्या आहे, एक हीच संख्या आहे, तर त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या लिहायच्या कशा? तर इथे आहेत त्या 1 ते 50 मधील 5 सहमूळ संख्यांच्या जोड्या आपण इथं दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जी पहिली आहे 5 जोड्या खालीलप्रमाणे. पहिला आहे 2 आणि 3. तर बघा 2 आणि 3. तर 2चे जर अवयव पाडले तर 2च आणि 3च. आणखीन काय? 1 हा सगळ्यांचा विभाजक असतोय. तर दोघांमध्ये 1 हा फक्त सामायिक विभाजक झाला. तसं 4चे विभाजक काय येणार? 2, 2. आणि 5चे विभाजक काय येणार? 1 आणि 5. तसं इकडं 1. 4चे सुद्धा 1, 2 आणि 2 किंवा 1 आणि 2. बेदोनी 4 येते म्हणून. तर याचे विभाजक कुठले कुठले झाले? 1, 1 हाच तेवढा फक्त सामायिक विभाजक झाला. बाकी 2 इथं आहे पण इथं 5 आहे. दोघांमध्ये सामायिक नाहीये, त्यामुळे 4 आणि 5. ओके, त्याच्यानंतर 8 आणि 9 याचं उदाहरण घेता येईल व्यवस्थित. तर हे समजलं तर लक्षात येईल तुमच्या. 8ला भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या? 1 ने भाग जातोयच, 2 ने भाग जातोय, त्यानंतर 4 ने आणि स्वतः याला 8 ने भाग जातोय. तसं 9ला कशाने भाग जातोय? 1 ने जातोय, 3 ने जातोय आणि परत 9 ने भाग जातोय. तर दोघांमध्ये सामायिक असणारा विभाजक कोण आहे? फक्त 1. म्हणून त्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या. 8, 9. दुसरे उदाहरण आहे 14 आणि 15. 14 आणि 15 नंतर खालचा जो आहे तो कुठला आहे? 21 आणि 22. तर ही सगळी उदाहरणं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता की दोघांचाही सामायिक विभाजक कोण असणार आहे? 1 असणार आहे. त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. तर ह्या 5 संख्या तुम्ही लिहू शकता इथल्या. ओके, हे उदाहरण म्हणून फक्त लिहू शकता. स्पष्टीकरण काही द्यायची गरज नाही तुम्ही. त्याच्यानंतर पुढं
मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करण्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. तर पहिली मूळ संख्या त्यांनी दिलेली आहे. पहिली मूळ संख्या किती आहे? 2. त्याच्या पुढची 3, 5, 7. त्याच्यानंतर आहे 9. सॉरी 9 नाही येणार. 7 नंतर 11. कारण 9ला 3 ने भाग जातोय. मूळ संख्यांचा क्रम पूर्ण करायचा आहे. 11, 13, 17. 17 नंतर जर बघितलं आपण तर याच्यामध्ये येणार 19. ही एक मूळ संख्या आहे. 23, 29, 31 एक मूळ संख्या आहे. 37, 41 आणि 43. ओके. तर ह्या सगळ्या मूळ संख्या 1 ते 50 मधल्या आपण इथं लिहिलेल्या आहेत ना. रिकाम्या जागी 3, 11, 19, 31, 41 आणि 43. आता त्याच्या पुढचं जर आपण बघितलं इथे, ओके, पुढचं उदाहरण बघूया. खालीलपैकी जोडमूळ संख्या ओळखून त्या जोडमूळ संख्या का आहेत ते सहकारण सांगा. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्याख्या माहित पाहिजे. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्या, जेवढ्या संख्यांमध्ये फरक, मूळ त्या संख्या पहिल्या मूळ पाहिजेत आणि त्यांच्यातला फरक किती पाहिजे? 2. तर त्यांना काय म्हणायचं? जोडमूळ संख्या म्हणायचं. जसं की 3 आणि 5 आहे. आता याच्यात जर आपण उदाहरण बघितलं 3 आणि 5, तर याच्यामध्ये 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत आणि 5 वजा 3 यांच्यातला फरक किती आहे? 5 मधून 3 वजा केले तर 2 राहतात. मग ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे किंवा ह्या जोडमूळ संख्या आहेत. तसंच 7 आणि 9चा आहे. 7 ही मूळ संख्या आहे, परंतु 9 ही मूळ संख्या नाहीये. कारण 9ला कशानं भाग जातो? 1 न, 3 न आणि 9 न. खरं तर 1 आणि 9 नच भाग जात असेल तर ती मूळ संख्या होती, पण त्याला अजून 3 न भाग जातोय, त्यामुळे ती मूळ संख्या नाही. पहिली अट काय? तर ती मूळ संख्या पाहिजे जोडमूळमध्ये. मूळ संख्या पाहिजे. तर 9 ही मूळ संख्या नाहीच आहे. दोन्ही मूळ संख्या म्हणजे 7 मूळ संख्या आहे, परंतु 9 नसल्यामुळे ही जोडमूळ संख्या होऊ शकत नाही आणि म्हणून ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. ओके. तर हे सगळं रफ करतो म्हणजे तुम्हाला लिहायला बरं पडेल. तर हे अशा पद्धतीनं लिहा. दोन्हीच्या दोन्ही मूळ संख्या पाहिजे होत्या, ते इथं मिळत नाही. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे 3रा आणि 4थ्यामध्ये जर आपण बघितलं 11 आणि 13. तर 11 आणि 13 ह्या काय आहेत? मूळ संख्या आहेत आणि दोघांमधला फरक किती आहे? 2. त्यामुळे त्या कसल्या संख्या आहेत? ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. त्याच्यानंतर 23 आणि 29. 23 आणि 29 दोन्हीही मूळ संख्या आहेत, परंतु त्यांच्यामधला फरक म्हणजे 29 वजा 23 किती येणार? 6. त्यामुळं 6 फरक आला. दोन्ही मूळ संख्याच आहेत. 23 पण मूळ संख्या, 29 पण. पण दोघांच्यातला फरक किती आला? 6. फरक किती पाहिजे होता? खरं तर 2 पाहिजे होता. म्हणजे ही जोडमूळ संख्या नाही. म्हणजे अट काय? तर दोन्ही मूळ संख्या पाहिजेत आणि फरक मात्र किती पाहिजे? 2 पाहिजे. आता जसं की पुढचं आहे 29 आणि 31. तर 29 आणि 31 पहिली अट. ओके. 29 आणि 31 पहिली अट काय? दोन्ही मूळ संख्याच आहेत आणि दोघांमधला फरक पण किती आहे? 2 आहे. म्हणजे ही कसली संख्या झाली? जोडमूळ संख्या. आता 41 आणि 47 ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. पहिली अट बरोबर आहे, पण त्यांच्यातला फरक किती आहे? 6. तो 2 नाहीये. फरक 2 आला तरच जोडमूळ. म्हणजे ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. आता ते केल्यानंतर पुढे, ओके, इथे आपला हा जो सराव संच 4.1 आहे, तो सराव संच 4.1 पूर्ण होतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 आहे तो पूर्ण बघूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तसंच आपण जे घटक चाचणीचे पेपर आहेत ते सुद्धा तुमच्याशी शेअर करतोय. त्याच्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.